नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज व्हिडिओ लेक्चर नंबर 14 and we're discussing the previous year questions from the chapter kinetic theory of gases and radiation. Okay, so as usual we are discussing the two more examples from the previous year. The first one is from the AP EAMCET 2016 and the second one is from the NEET 2018. ठीक आहे, बघा आपण दोन्ही क्वेश्चन्स चे सोल्युशन्स बघण्याचा आपण प्रयत्न करूया. So we are moving to the solution for the numerical number first. जो काही क्वेश्चन दिलेला आहे सर्वप्रथम तो केअरफुली वाचणे आणि काय विचारलं हे समजून घेणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. एक आपली अटच लक्षात ठेवायची की सुरुवातीला जो काही क्वेश्चन दिला आहे तो सर्वप्रथम शांततेने वाचणे. ऐकणार कसं आहे, शांततेने त्याला वाचणे, त्यांनी काय विचारलं आपल्याला ते कळून घेणे आणि मग आपला प्रयत्न सोल्युशनसाठी करणे. ठीक आहे, बघा. A cylinder of fixed capacity 67.2 liters contains helium gas at standard temperature and pressure. ठीक आहे, समजा एक गॅस आहे, समजा एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडरची कपॅसिटी फिक्स आहे, याचा अर्थ तो सिलेंडरचा व्हॉल्यूम फिक्स आहे. किती व्हॉल्यूम आहे? 67.2 लिटर तो हिलियम गॅस काय करू शकतो, कंटेन करून ठेवू शकतो, त्याची एक कपॅसिटी आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. The amount of heat needed to rise the temperature of the gas in the cylinder by 20 degrees Celsius. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. बघा, समजा एक सिलेंडर आहे. ठीक आहे, ओके, या सिलेंडरमध्ये समजा हेलियम गॅस आहे. ठीक आहे, हेलियम हा जो काही गॅस आहे हा मोनोॲटॉमिक गॅस आहे. ठीक आहे, हेलियम गॅस हा मोनोॲटॉमिक गॅस आहे, इथपर्यंत समजलं आपल्याला. ठीक आहे, आणि त्याचा जो काही व्हॉल्यूम आहे तो किती आहे? V इक्वल्स टू 67.2 लिटर. चला, काही हरकत नाही. बघा, ओके, मग आपल्याला हा जो काही गॅस आहे याचं समथिंग काहीतरी टेम्परेचर आहे, समथिंग काहीतरी समजा T डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. तर आपल्याला त्या सिलेंडरमध्ये जो काही गॅस आहे त्याचं टेम्परेचर कितीने वाढवायचं आहे? 20 डिग्री. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 20 डिग्री सेल्सिअस ॲड करायचं आहे. मग आपल्याला एखाद्या समजा जर गॅसचं जर आपल्याला कोणत्याही वस्तूचं जर आपल्याला टेम्परेचर वाढायचं असेल तर आपण काय प्रोव्हाइड करतो? हीट. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ helium gas in that particular cylinder, okay, by how much? 20 degrees Celsius. Okay, so we need a heat energy, the amount of heat energy. Okay, Q is nothing but the symbol of a heat energy. Okay, आता बघा, याच्याकडे दोन फॉर्म्युला NCV delta T. ओके, बघा, आता N is nothing but the number of moles, CV is nothing but the moles specific heat at constant volume, and delta T is nothing but the temperature. किती ना टेम्परेचर आपण रेंज करतो. बघा, इथं प्रश्न यायला पाहिजे सीव्हीच्या जागी मी सीपी का बरं नाही घेतला? कारण की इथं आपल्याला बघा सिलेंडरचा जो काही व्हॉल्यूम आहे तो कसा आहे? फिक्स आहे. याचा अर्थ मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, नॉट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. दॅट्स वाय इथं लक्षात आपण सी सफिक्स व्ही का बरं घेतलं. ओके, आणि हा फॉर्म्युला आहे द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ द गॅस. ओके, जो काही आपल्याला टेम्परेचर रेज करायचा आहे तो. ओके, त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा, आपल्याला काय काय पाहिजे? नंबर ऑफ मोल्स. ओके, सी व्ही. ओके, सी व्ही इक्वल्स टू राहते FR डिवायडेड बाय 2. याच्या लक्षात मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम किती राहते? FR बाय 2. ठीक आहे, F इज नथिंग बट डिग्री ऑफ फ्रीडम, R इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट अँड 2 इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ओके, F इज नथिंग बट डिग्री ऑफ फ्रीडम. हिलियम गॅस आहे, मोनोॲटॉमिक गॅस आहे, त्याच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती राहते? 3/2 इंटू R. म्हणजे सीव्हीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ठीक आहे, डेल्टा टी आपल्याला किती जो काही टेम्परेचर आहे रेज करायचा 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आता फक्त आपल्याला काय काढायचा? नंबर ऑफ मोल्स. आपल्याला काय काढायचा? नंबर ऑफ मोल्स. बघा, तो एकदम इझिली येऊ शकतो. बघा, त्यांनी म्हटलं आहे, बघा, हां, बघा, एक तुम्हाला गोष्ट माहिती पाहिजे का एका मोलमध्ये ओके 22.4 लिटर गॅस राहू शकतो. ठीक आहे, तर किती मोलमध्ये ओके 67.2 लिटर गॅस राहणार? हे आपल्याला एक जनरल क्वेश्चन आहे, त्रैराशिक. याच्या लक्षात एका मोलमध्ये किती गॅसचे पार्टिकल्स मावतात? 22.4 लिटर. तर मग किती आपल्याला किती लिटर दिलेला आहे? 67.2 लिटर मध्ये किती मोल्स मावतात? देअरफॉर x इक्वल्स टू 67.2 डिवायडेड बाय 22.4. तर याची व्हॅल्यू यायला पाहिजे बेटा 3 मोल्स. येत्या लक्षात. त्याच्यामुळे n ची पण व्हॅल्यू आली आपल्याला. n इक्वल्स टू किती? 3 मोल.
सगळे व्हॅल्यू आला. आपल्याकडे एन आलं, आपल्याकडे सी व्ही आलं, आपल्याकडे डेल्टा टी. आता काही प्रॉब्लेम नाही. आता जस्ट वी हॅव टू पुट दॅट व्हॅल्यूज अँड डू द सम अल्जेब्रा. येतं लक्षात? एका मोलमध्ये जर एवढं जर लिटर मावत असेल तर किती मोलमध्ये 62.7 लिटर मावतं. एकदम तैराशिक म्हणला ऐक नाही. आपण जसं काढतो ना, म्हणजे 600 पैकी 400 मार्क भेटले तर 100 पैकी किती पर्सेंटेज भेटले असंच काढतो ना आपण. बस दॅट्स इट. क्लिअर? Therefore, the amount of heat required to raise the temperature of that helium gas by 20 degrees Celsius is N is nothing but the 3 mole. CV is nothing but the 3 by 2 into R. Delta T is nothing but the 20. Clear? बघा. Therefore, 3 into 3 divided by 2. R ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिली आहे 8.31. 8.31 इंटू 20. ठीक आहे. 2चा भाग दिला, इथं राहिला शिल्लक 10. हे झालं 3 त्रिक 9 इंटू 8.31. ठीक आहे. इंटू झालं हे 10. ठीक आहे. ओके. 10 पॉवर काही नाही, म्हणजे 10 पॉवर किती आहे 1. सुरुवातीला आपण काय करू, या दोघांचं करून टाकू. ओके. 831 इंटू 9. ठीक आहे. 831ला आपण 8.31ला एक काम करू ना, सरळ सिंपल अल्जेब्रा आहे. म्हणजे हे आता तुम्ही इथं करायला नाही पाहिजे, पण आता करत आहे आपण. 8.31ला आपण लिहू शकतो 831 इंटू 10 पॉवर -2 इंटू 9 इंटू 10 पॉवर +1. ठीक आहे. therefore 831 इंटू 9 इंटू 10 पॉवर -1. 9 1 9, 27 7, चला 2, 9 8 72, 72 आणि 2 74. ठीक आहे. इंटू 10 पॉवर -1. therefore 747.9. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड. ओके. जूलमध्ये राहायला पाहिजे. कशात राहायला पाहिजे? 747.9. बघा याच्या जवळ ॲन्सर जो काही जातो तो जातो हा 748. बरोबर. नियरली इक्वल्स टू 748 जूल. ओके. सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड द solution for the numerical which is from the AP EAMCET 2016. इथं लक्षात? अशा पद्धतीने जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही त्या क्वेश्चनच्या सोल्युशनकडे पोहोचू शकतो. 2-3 गोष्टीचा आपण इथं उपयोग केला आहे. स्पेसिफिकेट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम FR/2 हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग हेलियम आहे, गॅस आहे, मोनोॲटॉमिक गॅस आहे, त्याच्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम 3 ठेवून आपण CVची व्हॅल्यू काढली. नंबर ऑफ मोल्ससाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का, एका मोलमध्ये हे लक्षात ठेवायचं, एका मोलमध्ये किती लिटर गॅस मावू शकतो. एका मोलमध्ये 22.4 लिटर गॅस मावू शकतो. तर किती मोलमध्ये 67.2 लिटर गॅस मावणार. त्याच्यामुळे आपण नंबर ऑफ मोल्स तिथं फाइंड आउट करण्यास समर्थ राहिलो. त्याच्यामुळे डेल्टा टी तर दिलेला होता. मग हे बाकी सगळं सिम्पल कॅल्क्युलेशन्स हे 8वीतला मुलगा हे एवढं कॅल्क्युलेशन्स करू शकतो. येतं लक्षात? ओके. आपण आन्सरच्या एकदम नियरली इक्वल्स टू गेलो. सो यू कॅन सी the first option is there which will be matched with your finding answer. येतं लक्षात? बघा तुम्हाला जर क्वेश्चन नोट डाऊन करायचं असेल तर पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर 2. ओके. तर बघा आता न्यूमेरिकल नंबर आपण 2कडे वळण्याचा प्रयत्न करूया. So we are going to find out the solution for the numerical number 2. बघा. The power radiated by a black body is P. काही हरकत नाही. And it radiates maximum energy at a wavelength of lambda naught. काही हरकत नाही. If the temperature of the black body is now changed so that it radiates maximum energy at a wavelength of 3/4 lambda naught. The power radiated by it becomes n times p. The value of n is, and the question is from NEET 2018. बघा क्वेश्चन सुरुवातीला एक समजा ब्लॅक बॉडी आहे. ओके. ब्लॅक बॉडी काय करत असते बेटा, एनर्जी एमिट करत असते ऑल पॉसिबल वेवलेंथ. येतं लक्षात? चला काही हरकत नाही. ठीक आहे. बघा इनिशियली या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर होतं T1. ठीक आहे. आणि इनिशियली पॉवर किती एमिट करत होती P. ओके. नंतर याच ब्लॅक बॉडीचं आपण काय चेंज केलं, टेम्परेचर. म्हणजे इनिशियली T1 होतं, नंतर टेम्परेचर काय झालं T2. ओके. टेम्परेचर काय झालं T2. मग पॉवर रेडिएटेड काय झाला P2. आणि तो P2 किती दिला आहे तुम्हाला, n टाइम्स P. येतं लक्षात? ठीक आहे. आणि याची मॅक्सिमम वेवलेंथ इंटेन्सिटीसाठी
लॅम्बडा मॅक्स याच्यासाठी किती दिला आहे लॅम्बडा नॉट, ठीक आहे. आणि लॅम्बडा मॅक्स याच्यासाठी किती दिला आहे 3/4 टाइम्स लॅम्बडा नॉट. ओके. आणि दे आर आस्किंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल एन. याच्या लक्षात बघा, एक ब्लॅक बॉडी होती जिचे इनिशियल टेम्परेचर किती आहे T1, ठीक आहे. आणि बघा एनर्जी ॲट अ मॅक्सिमम एनर्जी ॲट अ वेवलेंथ इज लॅम्बडा नॉट. मॅक्सिमम एनर्जी म्हणजे या लॅम्बडा मॅक्सला त्या बॉडीची इंटेन्सिटी कशी राहते, इंटेन्सिटी म्हणा किंवा एनर्जी कशी राहते मॅक्सिमम, ते लॅम्बडा मॅक्स किती दिलं आहे लॅम्बडा नॉट, ठीक आहे, या बॉडीसाठी. आणि त्याचं पॉवर रेडिएटेड किती दिलं आहे P. मग त्याच बॉडीचं आपण टेम्परेचर चेंज केलं, T1 पासून कुठे गेलं T2, मग सगळ्याच गोष्टी चेंज झाल्या. लॅम्बडा मॅक्स पण चेंज झाला आणि पॉवर पण काय झाला चेंज. ओके. पॉवर कितीनं चेंज झाला बेटा n टाइम्सनं. पॉवर कितीनं चेंज झाला बेटा n टाइम्सनं. सो दे आर आस्किंग टू फाइंड द दॅट n, ठीक आहे. आता बघा एक सिंपल फॉर्म्युला आहे पॉवर रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी. काय फॉर्म्युला आहे सिग्मा A T⁴ इंटू स्मॉल t, दॅट इज नथिंग बट द टाइम. सिग्मा कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. ब्लॅक बॉडी चेंज झाली का नाही, एरिया चेंज झाला का नाही, फक्त काय चेंज होतात टेम्परेचर. म्हणजे जो काही पॉवर रेडिएटेड आहे तो कशावर डिपेंड आहे टोटली टेम्परेचरवर, ठीक आहे. मग याच्यासाठी बघा, याच्यासाठी T1 लिहू, याच्यासाठी काय लिहू मी P2 = T⁴ लिहू शकतो, ठीक आहे. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट अँड मेक इट इक्वेशन नंबर सेकंड, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. देअरफॉर आता बघा मी काय करतो, इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2, इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 implies, ठीक आहे. देअरफॉर P1/P2 = T1/T2 त्याचा होल पॉवर अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इंडक्टन्स. T1 पॉवर 4 T2 पॉवर 4 लॉज ऑफ इंडक्टन्सला कसं लिहू शकतो T1/T2 पॉवर 4, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. P1 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे P, P2 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे n टाइम्स P = T1/T2 होल पॉवर 4. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. येतं लक्षात. बघा त्यानंतर बघा आता आपल्याला T1 T2 ची माहिती पाहिजे. T1 T2 आपल्याला दिलेला नाही. ओके. T1 T2 कसं फाइंड आउट करायचा. अकॉर्डिंग टू द वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ लॅम्बडा मॅक्स इंटू टेम्परेचर इक्वल्स टू काय राहते बेटा कॉन्स्टंट. याचा अर्थ टेम्परेचर आणि लॅम्बडा मॅक्समध्ये कसं रिलेशन आहे बेटा इन्व्हर्सली. याच्या लक्षात टेम्परेचर आणि लॅम्बडा मॅक्समध्ये कसं रिलेशन आहे बघा. सो टेम्परेचर एका साईडला ठेवलं तिकडे काय शिल्लक राहिला कॉन्स्टंट डिवायडेड बाय लॅम्बडा मॅक्स. म्हणजे दोघांमध्ये कसं रिलेशन आहे इन्व्हर्सली. म्हणजे समजा जर T1 जर इथे राहिला तर लॅम्बडा मॅक्स खाली राहणार फॉर T1 साठी, ठीक आहे. T2 जर खाली राहिला तर लॅम्बडा मॅक्स T2 साठी कुठे राहणार वर, ठीक आहे. देअरफॉर T1/T2 बघा आता जेव्हा टेम्परेचर T1 होता तेव्हा लॅम्बडा मॅक्स किती होता लॅम्बडा नॉट, म्हणजे लॅम्बडा नॉटची खाली वर. जेव्हा टेम्परेचर T2 होतं तेव्हा लॅम्बडा मॅक्स किती होता दिस, म्हणजे तो घ्यायला लागला आपल्याला वर, ठीक आहे. 3/4 टाइम्स लॅम्बडा नॉट. लॅम्बडा नॉट गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स 3/4. म्हणजे T1/T2 ची व्हॅल्यू आता किती आली आपल्याकडे 3/4, ठीक आहे. बघा PP गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स 1/n. T1/T2 ची व्हॅल्यू 3/4 त्याचा पॉवर 4, ठीक आहे. देअरफॉर 1/n इक्वल्स टू 3चा पॉवर 4 किती होते 81, 4चा पॉवर 4 किती होते बेटा 256, काही हरकत नाही. ओके. बघा असाही ऑप्शन आहे 81/256. परंतु इथं आपल्याला nचा रेसिप्रोकल आहे, आपल्याला पाहिजे n. देअरफॉर टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड. देअरफॉर n इक्वल्स टू 256 डिवायडेड बाय 81. बघा 256 डिवायडेड बाय 81. या दोन ऑप्शनमध्ये तुमचं कन्फ्युजन राहिलं असतं. हे दोन ऑप्शन असेच कॅन्सल झाले. रेसिप्रोकल 81/256 म्हणजे nचा रेसिप्रोकल आहे. ओके. आणि त्यांनी विचारलं आपल्याला फक्त व्हॅल्यू ऑफ n. त्यांनी जर nचा रेसिप्रोकल मागितला असतं तर आन्सर. ओके. परंतु आपल्याला रेसिप्रोकल नाही मागितला, फक्त व्हॅल्यू ऑफ n मागितली. त्याच्यामुळे 256 डिवायडेड बाय 81. अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या दोन आपण हे केले स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ, आफ्टर दॅट वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ टू फाइंड आउट टू गेट आउट द व्हॅल्यूज फ्रॉम द व्हॅल्यूज ऑफ टेम्परेचर. ओके. So here in this way we are able to find the solution for the numerical number second. अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला नक्कीच तुम्ही तुमच्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकता. याच्या लक्षात. तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.